बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. आता आपण कोल्हापुरातील प्रसिद्ध अशा चित्रनगरी येथे आहोत. तर याच ठिकाणी आई तुळजाभवानी या मराठी सिरियलचं शूटिंग सध्या आता या ठिकाणी होत आहे. आधीच माझा महाराष्ट्र न्यूजने या सिरियलबद्दल जे काय आहे ते जाणून घेतलं होतं. आता पुन्हा एकदा या आई तुळजाभवानी या सिरियलमध्ये काहीतरी ट्विस्ट येणार आहे आणि आता आपण तेच जाणून घेणार. आता आपल्यासोबत निर्माते आणि दिग्दर्शक मकरंद माने आहेत. आपण त्यांच्याशी जाणून घेऊया की काय. आधी आपण मुलाखत घेतलीच होती की एकंदरीतच ह्या सिरियल बद्दल काय आहे ते जाणून घेतलं होतं. मात्र आता काहीतरी नवीन ट्विस्ट येणार आहे असं आम्हाला कळलेलं आहे. काय सांगताय, काय ट्विस्ट आहे? आता एक इंटरेस्टिंग टर्निंग पॉइंट वरती आहोत आम्ही. गोष्टीचा भाग इथपर्यंत होता की तुळजाभवानी पृथ्वीवर प्रकट झाली. एका वेगळ्या राज्यातल्या आश्रमातल्या लोकांना वाचवलं, त्याची घडी बसवली आणि आता नेमका प्रवास जिथे शिवशक्तीची भूमी वास करते इथे त्यांची एंट्री ती म्हणजे महाराष्ट्रातला. तर तुळजाची एंट्री महाराष्ट्रात झाली. आता महाराष्ट्रात एंट्री होते म्हणजे आपली एक परंपरा आहे की जिथे आपण स्वागत करतो, वेलकम करतो. तर एक वेलकम करण्यासाठी एक खास आणि आपल्या सगळ्यांचे जवळचं व्यक्तिमत्व असलेलं किंवा आपण खूप काळ आपण एक सिरियल पण बघितली त्यांची आणि खूप जवळून आपण आपल्या सगळ्यांच्या मनातल्या कप्प्यात असलेली एक व्यक्तिरेखा आम्ही इंट्रोड्यूस करतोय जी तुळजाची वेलकम करणार आहे. तर मला असं वाटतं की तुम्हीच दाखवा आणि तुम्हीच विचारा त्यांना. बरोबर. आता आपल्यासोबत ते काय जे काही या मालिकेमध्ये ट्विस्ट येणार आहेत त्या ट्विस्ट मधल्या प्रमुख भूमिकेत साकारलेली म्हणजे आई तुळजाभवानी आणि माळसा या सध्या या सीन मध्ये एकत्र येणार आहेत. आता आपल्यासोबत तेच आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. या एका ट्विस्ट मध्ये तुम्हा दोघींचा समावेश आहे. तुम्ही दोघी एकत्र येत आहात आई तुळजाभवानी आणि माळसा या स्वरूपात. काय वाटतं? सुरुवातच आमची अशी आहे की आम्ही सुरुवातीलाच फायटिंग करतोय, सोबत असुरांना मारतोय, तिथूनच आमची सुरुवात आहे. आणि आता तुम्ही आई तुळजाभवानी ही एक भूमिका तुम्ही साकारली आहात, त्याबद्दल काय सांगा? आई तुळजाभवानी कुलदेवी आहे, सगळ्यांची कुलदेवी आहे, अवघ्या महाराष्ट्राची कुलदेवी आहे, कुलस्वामिनी आहे. तर तिने पृथ्वीवर येऊन असुरांना कसं मारलं, तिने तिचं महत्त्व कसं दाखवलं, हे सगळं तुम्ही बघायला मिळणार तुम्हाला त्याच्यामध्ये. बरं, आता आपण म्हाळसाकडे जाऊया. खरं तर आई तुळजाभवानी सोबत म्हाळसाची अशी ग्रँड एंट्री झाली आहे. काय सांगताय? एकतर सगळ्यांना नमस्कार आणि थँक्यू सो मच की आज म्हाळसाला परत एकदा तुम्ही सगळ्यांनी मिळून इथे उभं केलं. कारण मला असं वाटतं ही जी संधी आज म्हाळसाला परत एकदा मला साकारण्याची मिळाली आहे ती एकतर मकरंद सर नो डाऊट, कलर्स मराठी यांची ही सिरियल आहे आणि तुळजाभवानी या सिरियलमधून म्हाळसा परत तिच्यासोबत दिसणं ही खूप मोठी एक खूप छान ट्विस्ट. मला वाटतं हा जनरली ट्विस्ट हा खूप असा सस्पेन्स वगैरे असणारा असतो, पण याच्यामध्ये खूप आनंद देणारा ट्विस्ट आहे आणि आम्हाला खरंच खूप मजा आली. जसं आता पूजाने सांगितलं, आम्हाला तो सीन करायला खूप मजा आली. टीम खूप छान आहे आणि मला असं वाटतं आज परत 10 वर्षांनी म्हाळसाने मला परत संधी दिली म्हाळसा करण्याची. त्यामुळे थँक्यू सो मच. हो, थँक्यू सो मच त्यासाठी. बरं, आताच आपल्यासोबत खरं तर आई तुळजाभवानीमध्ये जे काही ट्विस्ट आहेत ते सर्वात प्रथम आता आपण माझा महाराष्ट्र न्यूजवर आपण पाहिलाच आहात. मात्र हे काय जे दृश्य आहे ते लवकरच या कलर्स मराठीच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येणार असल्याचं यांनी सांगितलं आहे. नाज अत्तरसह अमृता पवार, माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.